ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ನನ್ನ ಮತ್ತೊಂದು ಹೊಸ ಬ್ಲಾಗ್ ಅಲ್ಲಿ. ಇವತ್ತಿನ ಬ್ಲಾಗ್ ಅಲ್ಲಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ನಾನು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಅಲ್ಲಿ ಬ್ಲಾಗ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆ ಬ್ಲಾಗ್ ಏನನ್ನೋದು ತೋರಿಸ್ತೇನೆ ಬನ್ನಿ. ಪೂರಾ ತಣ್ಣಗಿರ್ತಾವ ಮಗ, ನಂಗೆ ತೋಕೋತೊಂಬಿ ತಿಗಣಿ ನೋಡೋದು, ತಿಗಣಿ सौरभ जोशी व्लॉग्स। तो गाइस फाइनली हमको लोकेशन मिल गई अपनी, जहाँ पे हम रुक के अभी ब्रेकफास्ट बनाने वाले हैं। ನಂತರ ಡೈಲಿ ವ್ಲಾಗಿಂಗ್। चलो भाई टेबल टॉपर लगाओ अपने। ನಾನು भी ದಬಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬರ್ ಆದ ನಂತರ ನಾವೇ ಹಂಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ವಿ ನೋ ಪ್ಲೇನ್ हम जाने वाले और ऊपर ಗಾಡಿ ಗೀಡಿ ತಗೊಂಡು ಕ್ಯಾಂಪಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೋತಾ ಕೊಡ್ತಿದ್ದಲ್ಲಿ काट दोगे और हरी मिर्च खाते तो नहीं हो आप कभी? ಅಡಿಗೆ ಮಾಡೋದು करता रानी ऐसे रहने दो, कुनाल आपकी बस्ती नहीं है। हो गया ಅಪ್ಪನ ಪ್ಲೇ ಅವಿ ಮುಂದಿನ ಎಡಲು ಮುರ್ಕೋತದ ಪಾರ ಬಿ ಸೇಮ್ ಶಾಶ್ವತಿ ಅಂತೇಳಿ ಅವ। अच्छा फिर कितने देर तक पकाना है? नहीं पकाना ज्यादा, थोड़ी देर। ಮ್ಯಾಗಿ ಮಾಡೋದು ರವ್ವ ಕೇಳತ್ತವ। और पोहे को धोना है क्या? हां उसको धो दो, तभी तो भीगेगा। पानी पानी कितना डालना है? पानी मम्मी से फोन करके पूछ रहा है। गाइस जब 24 आवर्स तुमको जंगल में ಮ್ಯಾಗಿ ಭಾರಿ जाना है, ಮಾಡ್ತಾವ, ಸಸಲ ಮಾಡ್ತಾವ, खाना बना ಮ್ಯಾಗಿ ಏನೋ ಮಾಡಲ್ಲ। रहने के लिए आए। गाइस मूंगफलियां रोस्ट हो गई है, हमको करना है प्याज टमाटर इसी में। ಯೂಶ್ क्या लगता है कैसा बनेगा? ಕ್ಯೋ ಅವಲಕ್ಕಿ ಅವ ನೋಡು, ಅಂಬಿಕಾ ಮಾಡಲ್ಲ। तो गाइस फाइनली ಸೇಮ್ ಅವಲಕ್ಕಿ ಗಾಯ್ಸ್। ವಿಡಿಯೋ ಲೈಕ್ ಮಾಡ್ರಿ ಎಲ್ಲರೂ, ತಪ್ಪದೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಹೊಡಿರಿ ಹಂಗೆ। सबसे पहले मैं ट्राई करता हूँ, पहले नींबू निचोड़ लेते हैं इसमें। क्या ये वो आपको भी और बेस्ट वाला बेस्ट। तो गाइस मस्त खाना पीना हो चुका है और बिल्कुल भी गर्मी नहीं है यहाँ पे। और बहुत ही प्यारी लोकेशन है, देखो चारों तरफ हम पेड़ों से घिरे हुए हैं, इधर भी पेड़ है इधर भी पेड़ है, सब जगह। तो बेड बना सकते हैं ना, सब बेड बना सकते हैं। कैसे? ಎರಡು ಕುರ್ಚಿ ಇಡ್ರಿ ಬೆಡ್ ಆಗೋತದ। बेड बन गया इसका, तो एक और चेयर लग गई, सोफा बन गया सोफा। भाई ये देखो दोनों भाइयों को बन गया, खाना बन गया। ಅವ್ರ ಕಾಕಿಗೆ ಅಡಿಗೆ ಮಾಡಕ್ ಹಚ್ಚಾವ, ವಿಡಿಯೋ ಮಾಡತ್ತ ನಾವು ಎರಡು ಕುಂತ। जो क्या मस्त लग रहे चावल, ಚಾವಲ್ ಇತ್ತ, ಬಿರಿಯಾನಿ ಇತ್ತದ। लेट चुके हैं यहाँ पे देखो। और मैं भी सोता हूँ थोड़ी देर, तो चटाई पूरी बिछा के सो रहे हैं हम। तो अभी गाइस एक बहुत बड़ी प्रॉब्लम हो गई है। मम्मी का फोन आया, मम्मी ने बोला कि यहाँ नहीं रहना रात भर। मम्मी को डर लग रहा है कि यहाँ पे क्योंकि बाघ आते हैं ना, झुंड में आते हैं। ಊರಾಗ ಬಿ ಸೇಮ್ ನಿನ್ನಪ್ಲೆ ಚಿಂತಿ ಬಾಳ ಫೋನ್ ಹಚ್ಚದೆ ಹಚ್ತಾನ। मम्मी को फोन आ जा रहा है, मैं उठा नहीं रहा हूँ। अब मुझे डर लग रहा है, अब मुझे अजीब सा लग रहा है। मम्मी को समझाने की कोशिश करते हैं कि कुछ नहीं होगा, हम बहुत सारे लोग हैं। हाँ मम्मी हम सेफ जगह पे हैं, ऐसी कोई दिक्कत वाली बात नहीं। नहीं सेफ वो नहीं हो, नहीं रहना वहाँ, नहीं रहना। क्यों? ಆಗುತ್ತೆ ನೋಡ ಅಟ್ಯಾಚ್ ಗಾಡಿನಾಗ ಇರ್ಬೇಡ್ರಿ, ಏನ್ ಬೇಡ ಅವಾಗಿನಪ್ಲೆ ಗಾಡಿಯಾಗ ಹಂಗೆ ಇದು ಮಾಡಿರೋ ಹಂಗೆ ಮನಿ ಬಲ್ಲೆ ಗಾಡಿ ಹಚ್ಚರಿ, ಗಾಡಿದಾಗ ಅವ ಅಂತಾನ ಮಗನ್ ಕ್ಯಾಂಪಿಂಗ್ ವಿಡಿಯೋ ಮಾಡತ್ತೀವಿ ಗಾಡಿಯಾಗ ಎಲ್ಲ ಕೂಡ 24 ಮತ್ ಮಳಿ ಬೇರೆ ಬರ್ತದ, ಈಗ ಚಳಿ ಇಲ್ಲ ಮಗನ್ ಬಿಸಿಲಾದ ಅಂತ ನೋಡತ್ತ ಮಗನ್ ಮಳಿ ಬರ್ತದ। कुछ नहीं होता है बड़ी मी चाचा जी तो बताएं साथ में। ಚಾಚಾ ತೋಟ್ಲ ಇರ್ತಾನ, ಅವಾಗ ಹೇಳಕ್ 1 ಗಂಟೆ ಬೇಕ। ನೈರೇನ ನೈರೇನ मम्मी को समझाओ ना यार, मैं मना कि मैंने ಹೇಗೆ ಪೂರ ತೊದಲೇ ಇರ್ತಾರ। अरे मैं मेरे से बोल रही थी कि आ जाओ करके, मैंने कहा ಈ ರಾಣೆ ಅವ್ರ ಅಪ್ಪ ಇರ್ತಾನ, ಮಗನ್ ಅವ ಮೊದಲು ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ ಮಗನ್। गाइस मेरे को कोई डर ಹಳ್ಳಿದಾಗ ಇದ್ರೆ ಮಗನ ಇವ ವಿಡಿಯೋ ಬ್ಲಾಗ್ ವಿಡಿಯೋ ಮಾಡೇ ಮಗನ್ ಬೆಳೆದ ಕಾಸು ಈಗ ಸಿಟಿ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿರ್ತಾನ। मम्मी तो 1% रिस्क भी नहीं ले जाती। सबसे मेन बात यहाँ पे हम आग नहीं जला सकते गाइस, बिकॉज़ फॉरेस्ट है, यहाँ आग जलाई ना इसमें आग लग जाएगी, पूरे जंगल में आग लग जाएगी हवा से। तो यहाँ पे आग जलाना अलाउड नहीं है, फॉरेस्ट एरिया ಒಂದ್ है ತೋಲ್ ಹಚ್ತಾರ ಮತ್ ಪೂರ ಗಾಡಿನಾಗೆಲ್ಲ ಒಣಗಿ ಇತ್ತಂದ್ರ गैस में। वैसे मम्मी को रात भर टेंशन रहेगी, यहाँ रुकेंगे ना, मम्मी को रात भर टेंशन रहेगी कि बच्चे कैसे होंगे, बच्चे क्या कर रहे होंगे। तो टेंशन देने से बढ़िया है चले ही जाते हैं घर वापसी। जान है जहाँ ऐसा करते हैं। तो सारा सामान हमने पैक कर दिया है, और देखो यहाँ हमने कहीं भी गंदगी नहीं मचाई है, कहीं भी जो सामान हम लाए थे हम सारा वापस लेके जा रहे हैं। दिक्कत हो गया, चलो
ಸೇಮ್ ಶಾಶ್ವತೆ ನೋಡವ. ಅವ ಬಿ ಇವನಿಗೆ ನೋಡ್ತಾನ, ಕೊನೆಲಿ ವಿಡಿಯೋ ಹಚ್ಚ ಅಂತಾನ. मम्मी खुश हो गई? खुश हो गए? ಹಳ್ಳಿದಾಗಿದ್ದಾಗ ಹಿಂಗಿದ್ದೀರಿ, ಮೊದಲಿದ ಹಳ್ಳಿದಾಗಿದ್ದಾಗಿಂದ. तो भी गाइस फाइनली पहुंच चुके हैं हल्ली मनी हमारे होता घर पे, बट हमारा चैलेंज पूरा नहीं हो पाया लिविंग 24 आवर्स इन जंगल। बट हमको बहुत मजा आया बिकॉज हमने वहाँ पे ट्रैक भी किया, कुकिंग भी की, मस्ती भी की और बहुत मजा आया। बट डेंजरस तो था ही बिकॉज जंगल में कुनाली भी था, पीयूष भी था, वहाँ पे छोटे बच्चों के साथ में तो रिस्क होता ही है ना, इसलिए हमें गुस्सा भी कर रही थी। बट हम आ चुके हैं, अब आ चुके हैं घर पे। तो आई होप आपको आज का व्लॉग पसंद आया होगा। हम जल्दी ही इस चैलेंज को पूरा करेंगे। आज हमारे पास में कोई सेफ्टी नहीं थी, बट नेक्स्ट टाइम सेफ्टी के साथ में रुकेंगे अच्छे से। फिलहाल मैं इस व्लॉग को एंड करता हूँ, पसंद है तो लाइक कर देना एंड चैनल को सब्सक्राइब कर देना। थैंक यू फॉर वाचिंग, ಬಾಯ್ ಬಾಯ್ ಅಂತಾನ. मैंने बिस्किट दे दी एक दो को, अब मुझे डर लग रहा है ಇದು मैं ಓಂ ಪರ್ವತ ಹೋಲೈತಿ ನೋಡುವ. गाइस अभी हम देखो कहां पे आ गए हैं। यहां से ಪೂರ जो पूरी खाई ಹಿಮಾಲಯದಾಗ है ಆಗ್ತಿಲ್ಲ ಮಗನ್. इतनी खतरनाक ಒಟ್ಟು खाई है ಕೊಟ್ಟು ಐಸೆ ಕಾಲಿ और सामने पूरे ಕಿಲ್ಲಿ बर्फ के ಟೊಂಕ पहाड़। ತನ ಎಳಿತದ. वाओ ಒಟ್ಟು ಐಸ್ ಇರ್ತದ, ಪೂರ ಚಳಿ ಅಂದ್ರೆ ಚಳಿ, ಅದು ಒಟ್ಟು ಕಾಣೋದೆಲ್ಲ ಐಸೆ. गाइस गाड़ी में देखो हमारा फोन भी चार्ज हो रहा है, ड्रोन भी चार्ज हो रहा है एक साथ। ये 1 मैंने लगा 2 लिया, 3 मस्त 4 यूज हो रहा है ये। ಅದು ನೇಪಾಳ, भैया ಆ ಕಡೆ ನೇಪಾಳ ಬಾರ್ಡರ್ ಬರ್ತದೆ, ಈ ಕಡೆ ಇಂಡಿಯಾ और ಬಾರ್ಡರ್. पीयूष को देखो, पीयूष कह रहा है मैं तोड़ूंगा इसको। भाई चुप जाएगा ಐಸ್ ನೋಡ್ರಿ ಗೈಸ್, ಐಸ್ दिखा दिखा दिखा। ಪೂರ ಹಿಮಾಲಯ, ನೇಪಾಳ ಅಂಡ್ ಇಂಡಿಯಾ ಬಾರ್ಡರ್, ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶ ಅಲ್ಲಿ ಬರುತ್ತಿದ್ದು ಪೂರ ರೋಡ್. टूट गया, टूट रहा है यार, ಫುಲ್ ಚೂರಕ್ಕೆ ಇರ್ತದೆ. पूरा वाटरफॉल जमा हुआ, पूरा वाटरफॉल बड़ा वाला। भाई हमको जहाँ भी डॉग मिल रहे हैं ना, ಪೂರ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಆಗಿರ್ತದ, ಪೂರ ಮ್ಯಾಲಿಂದ ಹೋಲತ್ತಾರ. ಕೃಷ್ಣನ್ ಪಿಕ್ಚರ್ದಾಗ ನೋಡಿದಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಗಾಡಿದಾಗ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಮುಣಕಾಸ ಪೂರ ಇದು ಆಗ್ತದ ನೋಡ್ರಿ, ಗಾಡಿನೇ ಮುಣಗಲ್ಲ. ಅದು ಕಿಲ್ಲೆ ಕಿಂತದೇ ಇದು ಏನಂತ, ಈ ಕಡೆ ಕಿಲ್ಲೆ ತೆಗೆದು ಶೂಟಿಂಗ್ ಅದು. ये रास्ता है जाने का, ಪೂರ ಗಾಡಿನೇ तो ಮುಣಗ್ತದ टिकट ನೋಡು. लेनी पड़ती है। कितने की? 30 रुपए की एक ಅದು टिकट। ಮಗನ್ ಇದ ತರ ಸಲಿ ಗಾಡಿಯಾಗ ಹೋಗ್ತಾನ देखो ಮಗನ್ इसके अंदर, अरे इसके अंदर से पानी आ रहा है, ಪೂರ ಈ ಕಡೆ. वाटरफॉल के अंदर से पानी आ रहा है। ಅದು वो देखो, पानी तो आएगा ही ना। वो देखते सही, वो कह रहा हूँ वो ಪೂರ ಅದು ಕರ್ಗತ್ತಂದ್ರೆ ಎಷ್ಟ್ ನೀರ್ ಬರ್ತಾವ. आ गया रस के अंदर से। चल 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 चल। तो अभी आ गए हम रिवर में, और देखो यहाँ बर्फ जमी पड़ी है पूरी किनारे पे, और हम बर्फ पे ಫುಲ್ चलेंगे। ಐಸ್ ಎಲ್ಲ ಇದು ಆಗ್ಯದ ನೋಡ್ರಿ ಗೈಸ್. ये देखो पूरी यहाँ से पूरी वहां तक स्नो। ಮತ್ತ ಅಲ್ಲಿಟ್ಟೇಜ್ ಹಾಕಿದ್ರು ನಾನ್ ಮಕ್ಳು. ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮಗನ ವಿಡಿಯೋನೇ ನಡೆಯಲ್ಲ ಅಂತದ್ರು. Please do not touch any sculpture। अच्छा ये स्नोमैन बना हुआ है। ಸ್ನೋಮ್ಯಾನ್. चले अंदर। ಹಾ ಇಲ್ಲೇ ನನಗೆ ಚಳಿ ಇಲ್ಲತ್ತ, ವಿಡಿಯೋ ನೋಡತ್ತ ನನಗೆ ಚಳಿ ಇಲ್ಲತ್ತ, ಊರಿಗೆ ಇಲ್ಲತ್ತೆ. स्नो का टेबल बना हुआ है, और ये ऊपर इसको इनको देख के डर ಬಿದ್ದು लग रहा है, ಅಂದ್ರೆ गिर गया ना, अगर ಅವ್ರ इसमें गिरा ना ಕೆಳಗ್ ಕುಂತ ತಿನ್ನ ಟೈಮಿಗೆ ಮ್ಯಾಲ ಬಿದ್ದು ಅಂದ್ರೆ ಮುಷ್. जाएगा पता सीधा। ನೋಡವು ಮಗ ಚೂರಕವ್ ಮತ್ತೆ ಹಿಂಗ್ ಚುತ್ತರ ಮಗನ ಹಿಂಗ್ ಪಲ್ಯಾಕೆ ಬರ್ಬೇಕು. स्कल्पचर बना रखा है। ಅಲ್ಲಿ ಏನೋ ಮಾಡ್ಯಾರ ದೇವ್ರದಪ್ಪಲೆ, ಬುದ್ಧನ ಮೂರ್ತಿ ಮಾಡ್ಯಾರ, ಏನ್ ಹಂಗೆ ಕಾಣತ್ತದ. ಇಲ್ಲಿ ಕಾರ್ತಿಕೇಯ 2 ಮೂವಿ ಶೂಟಿಂಗ್ ಇಲ್ಲೇ ನಡೆದಿದೆ ನೋಡಿ ಗೈಸ್, ಇದೇ ತರ ಇದ್ದಿ ರೋಡಲ್ಲಿ. ಪೂರಾ ಹಿಮಾಲಯ ರೋಡ್ ಹತ್ರ ಇದೆ. ನೋಡೋಣ ನಾವು ರಿಯಲ್ ಲೈಫಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಡ್ರೋನ್ ಶಾಟ್.